ठाणेकर रसिक श्रोते हो, सुस्वागतम. टीम व वाचनातर्फे मी सौ आसावरी जोशी आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे आजच्या व वाचनाच्या 16व्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमात राणी दुर्वे त्यांच्या पुस्तकातील उतार्यांचे अभिवाचन करणार आहेत. राणी दुर्वे यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि त्यांचे व वाचनाच्या मंचावर स्वागत. प्रथमतः मला इथे बोलवल्याबद्दल सर्व टीमला अत्यंत आभारी आहे मी. खरं तर मागच्या महिन्यात वगैरेच मला असं वाटतं आपला प्रोग्राम ठरला होता, पण तेव्हा मी कुठेतरी जाणार होते, त्यामुळे ह्या महिन्यात झाला. आणि मला खरोखरच इथे यायला आनंद आहे की वाचनाचा म्हणजे वाचनासाठी लोकांना एकत्र बोलवणं. आणि आत्ताच ते सांगत होते की हा 16वा प्रोग्राम आहे आणि गप्पांचा पण प्रोग्राम काही वर्ष तुमचा चालू आहे, 4 वर्ष चालू आहे. तर म्हणजे ह्याच्यामध्ये केवळ एक निस्वार्थी भावनाने माणसांपर्यंत वाचन पोचावं ही मोठीच गोष्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला सर्व टीमचे खरोखर आभार. माझी 2 पुस्तकं झाली, किंबहुना 3 पुस्तकं झाली. त्यातलं 3रं पुस्तक पण मी आणलेलं आहे. पहिला पुस्तक जे आहे ते शेजार, अवघाची शेजार असं त्या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाची संकल्पना जी आहे, अरुण टिकेकर लोकसत्ताचे संपादक होते, तेव्हा टिकेकरांनी आम्हाला एकदा दोघींना, मला आणि सुनंदा भोसेकर, त्या दोघींनाही आम्हाला बोलवलं होतं. सुनंदा पण लिहिते, तर दोघींनाही बोलवलं होतं आणि त्यांची संकल्पना होती की शेजार हा विषय त्यांनी दिला. म्हणजे तेव्हा मला सदर लेखन वगैरे काही माहीत नव्हतं, साधारण ही 2000च्या सुमारासची गोष्ट आहे. आणि त्यांनी सांगितलं की शेजार ह्या विषयावर तू लिही. सदरामध्ये असं असतं की ते नियमित लिहायला लागतं, दर आठवड्याला एक तुम्हाला काहीतरी द्यायला लागतं. सुरुवातीला मलाही असं वाटलं की शेजार म्हणजे शेजारी, आपल्या शेजारी असतात, इथे शेजारी असतात, तिथे शेजारी असतात, असं करत जातं. हळूहळू ते असं झालं की माझंच मला पुढे पुढे हे होता शेजार इतका व्यापक रूपामध्ये तो आपला आपण जात गेला. म्हणजे असं काय मी केलं म्हणण्यापेक्षा तो आपला आपण जात गेला की अगदी बाजूचे शेजारी, मग कधी कधी ह्या चाळीतले शेजारी, कधी त्या ह्याच्यातले शेजारी. आणि अनेकदा असं झालं की लोक येऊन मला काहीतरी सांगून जायचे की अरे आमचा शेजारी असा होता, आमचा. त्यातला जम सापडला की मग पुढे कुठेतरी हे व्हायचं. होता होता हा शेजार जो आहे तो माझा विस्तृत होत होत स्वतःचा शेजार, म्हणजे आपल्या इतकं शेजारी कोणीच नाही, सतत आपण आपल्याबरोबर असतो. मृत्यू आपल्या शेजार आहे जो सतत आपल्याबरोबर चालत असतो. मग नंतर होता देश देशाचा शेजार आहे, विश्व शेवटी आपल्या शेजार आहे. असं करत करत एकंदरीने ती संकल्पना फुलत गेली. तर पहिल्यांदा मी माझ्या शेजारमधलं वाचते आणि मग नंतर लक्ष पावलांच्या अर्घ्याबद्दल नंतर सांगते. याच्यातला एक शेजार जो आहे, आता हा आहे माझा चेन्नईचा. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत किंवा बरेचसे प्रसंग जे आहेत ते जवळपास आहेत झालेले, त्यातलं नंतरचं जे आहे ते अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींनी त्याच्यात भर पडत जाते. म्हणजे लेख लिहिताना असं काय नसतं की हे असं आहे आणि हे असं झालं. अनेक गोष्टी आपल्याला अत्यंत आश्चर्य वाटतं, अरे हे कुठून ह्याच्यात आलं, हे कसं ह्याच्यात आलं. तर आता हा लेख वाचल्यानंतर पण थोडंसं मला सांगता येईल की ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटक आतमध्ये आले आणि त्याच्यातून ती म्हातारी साकार झाली. तर सादर करत आहे हरिविण शून्य शेजार, माझा पहिला लेख. आम्ही आपसात तिला रंगीत म्हातारी म्हणत असू. वय असेल 70कडे झुकलेले, ठेंगणा नाजूक बांधा, कारवरी पद्धतीचे लुगडे नेसलेले, अंगभर पदर, साड्या नेहमी खूप रंगीत, गर्द जांभळ्या साडीला रुंद निळी किनार, पिवळ्या साडीचा हिरवा पदर, कधी मोरपंखी निळी साडी तर कधी केशरी आंब्याच्या रंगाची. म्हातारी रंगाने छान गोरी, झळझळीत गोऱ्या रंगामुळे कुठलाही रंग तिच्या अंगावर अगदी उठून दिसत असे. कानात हिऱ्यांच्या कुड्या, कानाभोवती सोन्याच्या साखळ्या, केस चापून चपून नीट आंबाड्यात खोवलेले, हातामध्ये सोन्याच्या बांगड्यांसोबत लक्षात येतील अशा काचेच्या रंगीत बांगड्या. म्हातारी खरंच खूप रंगीत दिसायची. ही म्हातारी राहायची तळमजल्याच्या फ्लॅटमध्ये. माझा फ्लॅट 3ऱ्या मजल्यावर. आमची ही सोसायटी अगदी समुद्र किनाऱ्यावर होती. समुद्र आणि आम्ही या दोहोंमध्ये एक देखणे देऊळ होते, लक्ष्मीनारायणाचे. रंगीत म्हातारीशी तसा माझा विशेष संबंध नव्हता. संध्याकाळी दमून थकून घरी यावे तर म्हातारी भाजीची पिशवी घेऊन बाहेर जाताना दिसे.
रंग लपेटून. आम्ही कधी बोललो नव्हतो, पण नजरानजर होताच म्हातारी स्निग्ध, स्नेहाळ हसत असे, मंद स्मित. मला मात्र म्हातारीची फार कीव यायची. म्हातारीचा नवरा गेली अनेक वर्षे अंथरुणाला खिळून होता. नवऱ्याचे आजारपण तीच काढत असे. म्हातारीला मुलगा होता भास्कर, म्हातारीशी अत्यंत विसंगत, बिनकामाचा, पुरुषी देहाला न शोभेल असे स्थूलपण. लग्न झालेले नव्हते आणि होण्याची शक्यताही नव्हती. मळकट पांढरी लुंगी आणि पांढरा शर्ट, दाढीचे खुंट नेहमी वाढलेले, मानेवर वळलेले केस आणि गटाणे डोळे. सोसायटीच्या दारातच नेहमी कुणाला तरी पकडून पूर्ण शरीराला हेलकावे देत हातवारे करीत तो काहीतरी सुनवत राहायचा. ऐकणारा बापडा भास्कराच्या तावडीतून निसटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असे. नोकरीधंदा करण्याच्या भानगडीतही तो उभ्या आयुष्यात कधी पडला नसावा. म्हातारीची मुलगी म्हणजे अजून एक वेगळे प्रकरण. कुरूपतेतच मोडावे असे रंगरूप, लग्न मोडून परतून आलेली, सदा दुर्मुखलेली, अख्ख्या जगावरच रागवलेली. जणू तिचं लग्न मोडण्यात जगातल्या सगळ्यांचाच हात असावा. दिवसातल्या कुठल्याही वेळी जावे त्यांच्या घरावरून तर कर्कश उंच स्वरात ती तावातावाने बोलत असलेली ऐकू यायचे. त्यातच म्हातारीच्या नवऱ्याचे चिरक्या आवाजात कणणे, विवळणे. आवाज नसायचा तो फक्त म्हातारीचा. स्निग्ध चेहऱ्याने ती घरातली बाहेरची सगळी कामं करत राहायची. मी ऐकून होते की म्हातारीकडे खूप पैसा आहे. कुठे गावाकडे इस्टेट होती. आर्थिक सुबत्ता असली तरी शारीरिक आणि मानसिक दुखणी काढणे सोपे नसतं. मुलगा म्हणून भास्कर, दुर्मुखलेली मुलगी, अंथरुणाला पार खेळलेला नवरा. म्हातारीची कीव नाही करावी तर काय करावं? शेजारच्या लक्ष्मीनारायणाच्या देवळात रोज रात्री 9च्या सुमारास शेजारती होत असे. महालक्ष्मी, महाविष्णू नावाला साजेशा भव्य मूर्ती. काळ्या दगडातून कोरलेल्या त्या सुंदर मूर्ती रात्रीच्या आरतीसाठी खास सजवल्या जात. भरजरी वस्त्र, अलंकार आणि विविध रंगी फुलांच्या माळा, दिव्यांची आरास, धुपाचा वास. आधी बराच वेळ एक निळा मखमली जरीचा पडदा टाकलेला असे. 9 वाजत आले की भटजींची धांदल उडे. न कळणारी स्तोत्र, अनेक विधी, शेवटी एखादा दैदिप्यमान खजिना उघडावा असे लक्ष्मीनारायणाचे दर्शन. हा तिथला रोजचा सोहळा. कुठलाही धार्मिक संदर्भ मनात न ठेवताही तो सोहळा पाहण्याजोगा होता. त्याहूनही मला आवडायच्या त्या थेट समुद्रावर उतरणाऱ्या देवळाच्या दगडी पायऱ्या, तिथला भणभण वारा, उसळणाऱ्या लाटा आणि लाटांवर हेलावणारा चंद्रप्रकाश. बहुतेक पौर्णिमेच्या आसपास रात्रीच्या आरतीची वेळ गाठून मी देवळात जात असे. फारशी गर्दी नसायची. प्रसाद घेण्यासाठी बाजूच्या झोपड्यांमधली मुलं गर्दी करायची. भटजी त्यांना हाकलत राहायचे. मी आवर्जून प्रसाद घेत असे एखाद्या मुलाच्या हातावर टेकवण्यासाठी. लाल कुंकवाची चिमूट मात्र कपाळावर गोल रेखावी, मोगऱ्याचा वास अंगभर लपेटून घ्यावा. रंगीत म्हातारी रोजच आरतीला येत असावी. तिथेही आम्ही कधी बोललो नव्हतो. देवळाच्या त्या माहोलात ती अधिकच शांत, सोज्वळ वाटायची. कसे एखादे माणूस असे साजरे दिसते. मला वाटतं त्रिपुरी पौर्णिमा होती त्या दिवशी. देऊळ दिव्यांनी सजलं होतं. अचानक रात्री 9:30च्या सुमारास माझं दार वाजलं. उघडलं तर दारात रंगीत म्हातारी उभी होती. मी गडबडले. एवढे 3 मजले चढून ही का आली असावी? ती आत बसताच मी पाण्याचा पेला धरला तिच्या पुढे. म्हातारीला धाप लागली होती. माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असावं. ती हसली, नेहमीचेच प्रेमाचे. म्हणाली, प्रसाद घेऊन आले तुझ्यासाठी. एवढा देव आपल्या शेजारात राहतो पण कुणाला सवड काढावीशी वाटत नाही. तुला नेहमी पाहते मी देवळात. आज विशेष आरती असते. म्हटलं, तुला जमलं नाही तर निदान प्रसाद द्यावा. प्रसादाचा द्रोण तिने पदराखालून काढला. चिमूटभर कुंकू आणि गजराही दिला. साईसारख्या मऊ चेहऱ्याची ती रंगीत म्हातारी शेजारात राहणाऱ्या देवाचा प्रसाद पोचवण्यासाठी मुद्दाम 3 मजले चढून माझ्याकडे आली होती. कारण नसता मला भयंकर अपराधी वाटलं. मी देवळात जात होते देवळातल्या मूर्तीच्या कोरीव सौंदर्यासाठी, पाण्यावरून येणाऱ्या भणभण वाऱ्यासाठी, लाटांवर टेकून वर येणाऱ्या केशरी बिंबासाठी. मी प्रसाद घेत होते तिथल्या मुलांना देण्यासाठी. कुंकू लावत होते, गजरा माळत होते स्वतःला सजवण्यासाठी. काय सांगू हिला की मी तिथे देवासाठी येत नव्हते म्हणून. माझी नजर सीमित होती देऊळ आणि भोवतालच्या पार्थिव सौंदर्यावर. रंगीत म्हातारी मात्र तिथेच अलौकिक शेजार शोधत होती. तिची खात्रीच होती देव तिथेच राहतो म्हणून.
म्हातारी उठली, निरोप घेतला आणि कठड्याचा आधार घेत सावकाश जिना उतरू लागली. अशी पाठमोरी तिला पाहताना मनात ओळ उमटली, हरिविण शून्य शेजारो. खुद्द हरीला शेजारी मानणारी ही संतांची जात. मी कसली म्हातारीची कीव करावी, तिनंच माझी करावी. मी फार तर असे म्हणावे, रंगीत म्हातारीच्या शेजारात प्रत्यक्ष परमेश्वर आणि हरीला शेजारी मानणारी म्हातारी माझ्या शेजारात. हा कन्सेप्ट असा वाढत गेला. म्हणजे आधी अगदी मी पहिला एक ग्लोरिया म्हणून पण वाचणार होते, पण कदाचित मला असं वाटतं की वेळेअभावी एवढं पुरणार नाही. तर ग्लोरियामध्ये मी असं ही पण म्हातारी माझी ह्याला मद्रासला चेन्नईला होतो आम्ही, तेव्हा शेजारी होती. आता ह्या म्हातारीत अनेक घटक आहेत. म्हणजे हा भास्कर वेगळा आहे, तिची मुलगी कोणीतरी वेगळी आहे, ते दुर्मुखलेला तिचा नवरा वेगळा आहे. पण होता 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 हे सगळं मिश्रण होऊन या म्हातारीत आलं आणि ते एकवटलं. आणि त्यातला हा जो घटक आहे की ती खरंच माझ्याकडे आली होती आणि प्रसाद घेऊन आली, हा सगळा घटक एकच होता. असं होता होता देव ईश्वर हाच तुमचा शेजारी, ह्या ह्याच्यापर्यंत मी येऊन पोचले होते. असाच आता एक पुढला वाजते, उठ मोरे अण्णप्पा. उठ मोरे अण्णप्पा हे सुद्धा ऑफिसमध्ये साधारण आपण गप्पा मारत बसतो ना, तसं एक हे असायचं की साधारण दुपारच्या वेळेला जेवणा झाली की एक मुर्डेश्वर म्हणून होते, त्यांच्या इथे आम्ही जाऊन बसायचो आणि काही ना काहीतरी गप्पा गोष्टी अशा चालायच्या. त्याच्यात त्यांनी सांगितलेला एक इन्सिडेंट आणि मग त्याच्या पुढे हे उठमुरा अण्णप्पा असं झालेलं आहे. उठमुरे अण्णप्पा, त्यातलं कोकणी असेल ते थोडंसं समजून घ्या. शेजारचा अण्णप्पा कामत, उडीपी हॉटेलचा मालक, काटकुळा उंच, नुसता हाडांचा सापळा, रुंद जेवढी, पसरट नाक, पुढे आलेले डोळे, टपकन खाली जमिनीवर पडतील असे मोठाले रंग काळा, तोंडावर देवीचे व्रण, असा अण्णप्पा म्हणजे चालणारे प्रेतच जणू. एकमेकींशी काटकोन साधणाऱ्या दुमजली 2-3 चाळी, मध्ये मोकळे आवार, रस्त्यावर अण्णप्पा कामताचे हॉटेल, त्याचे बिराड वरच्या मजल्यावर. अण्णप्पाचे हॉटेल दणक्यात चाले. बोटातल्या सोन्याच्या अंगठ्या गल्ल्यावर आपटीत अण्णप्पा दिवसभर वेटरांच्या अंगावर तारस्वरात ओरडत राहील, ए उद्या हाड रे, ए अशीच उभं राहू नका, टेबल साफ कर मू, जा बस तुकेल काम करणे रे. काम करणारी ती मुलंही अण्णप्पाला टरकून असत. अण्णप्पा असेल 50च्या आसपास. स्वतःची मुले नव्हतीच त्याला. एकूणच अण्णप्पाला मुलांचे भयंकर वावडे. शेजारातली सर्व मुले त्याला तापदायक वाटत. काही ना काही कारणाने अण्णप्पा त्यांच्यावर वसवस ओरडत राहील. आजूबाजूची लहान मुले अण्णप्पाच्या परिघात फिरकण्याची शक्यता नव्हती. पण मोठी पोरं मात्र अनेकदा अण्णप्पाच्या तावडीत सापडत सपाटून शिव्या खात. हॉटेलातली मुलं बिचारी निमूट खालमानेने अण्णप्पाच्या शिव्या खात, पण शेजारातली मुलं थोडीच ऐकणार. तीही या ना त्या कारणाने अण्णप्पाची छेड काढत. अण्णप्पा कामात पिसाळून उठे. दिवसभर हॉटेलचा गल्ला भरत राहील आणि दुसरीकडे पोरांच्या नावाने अण्णप्पाच्या शिव्यांचा भटारखाना. असेच एके दिवशी गल्लीत क्रिकेट खेळताना मुलांकडून अण्णप्पाच्या गल्ल्यामागे असलेली त्याच्या स्वामींची तसबीर फुटली. अण्णप्पाच्या जीवाची लाहीलाही झाली. सगळ्या पोरांचे बापांचेही बाप काढून झाले. दिवसभर अण्णप्पाने खूप थैथयाट केला. पोरं बिथरली. अण्णप्पाला धडा शिकवण्याचे बेत आखू लागले. बहुतेक कुटुंबातली तरुण पोरं खाली आवारातच झोपत असत. एक चाळींचं साधारणपणे हे होतं की बहुतेक कुटुंबातली तरुण पोरं खाली आवारातच झोपत असत. अण्णप्पाही तिथेच पथारी टाकून झोपत असे कित्येक वर्ष. अण्णप्पाची एक खासियत होती. एकदा रात्री उताणात झोपला की अण्णप्पा कूस देखील न बदलता अगदी मुडद्याप्रमाणे झोपत असे. अण्णप्पाला मध्ये उठवणे महाजिकिरीचे काम असे. एव्हाना त्याच्याबरोबर खाली आवारात झोपणाऱ्या टग्या मुलांनाही अण्णप्पाची ही सवय माहीत झाली होती. त्यामुळे अण्णप्पाची खोडी काढायची तर रात्रीखेरीज चांगली वेळ कुठली, नवनवीन कल्पना पुढे येऊ लागल्या. आणि त्यातच कुणा कार्ट्याच्या सुपीक डोक्यात ती भन्नाट कल्पना आली. झाले पोरांचे एकमत होऊन पोरं अमाप उत्साहाने कामाला लागली. रात्र झाली. दिवसभराचा गल्ला घेऊन अण्णप्पा घरी गेला. जेवून नेहमीप्रमाणे आपली चटई घेऊन खाली आवारात आला. जिन्याजवळच्या नेहमीच्या जागी आपली पथारी टाकून अण्णप्पा झोपला. हॉटेल बंद झालं. सर्वत्र सामसूम झाली.
गाडी मोटारींचे आवाज कमी झाले. रात्र चढू लागली. जग झोपले. पण झोपली नव्हती दिवसभर अण्णाप्पाच्या सपाटून शिव्या खाल्लेली पोरं. रात्रीच्या काळोखात ती उठली. चाळींच्या जवळच एक साईबाबाचे देऊळ होते. दिवसभर मूर्तीवर वाहिलेली फुलं हार रात्रीच्या वेळी देवळाबाहेर टाकली जात. पोरांनी देवळाबाहेरच्या फुलांचे भारे आणि मोठाले हार उचलून आणले. संध्याकाळीच एक कोरे पांढरे कापड आणून ठेवले होते. गाढ झोपलेल्या अण्णाप्पाच्या अंगावर पायापासून डोक्यापर्यंत पांढरे कापड ओढले. देवळातून आणलेले हार अण्णाप्पावर वाहिले. एकावर एक हार फुलं चढून झाले. देवळातूनच आणलेला अबीर गुलाल पांढऱ्या कापडावर टाकला आणि अण्णाप्पाचे प्रेत सजवून पोरं गालावर टेकून सकाळ होण्याची वाट पाहत बसली. कुजबूज सुरू झाली. घंट कितले झाला? वॉच दिसणार रे, तू लाईट्स गुल केला मग. अण्णाप्पाचे मांतेरी म्हणजे चेहऱ्यावर अण्णाप्पाचे मांतेरी अबीर गुलाल कमी पडला असं दिसतंय. बघेन घालून येऊ. नाखरे साहेबा, तो अण्णाप्पा उठून राबतलो. तशी झालारी ते का खरंच मारण घालचंच. मागे अण्णाप्पा भूत जाऊन तुगेल गळा दाबतलं. खसखस पिकली. आपल्याच कर्तुतीवर सगळी पोरं बेहद्द खुश होती. अण्णाप्पा त्याच्या गाढ झोपेतून मध्येच उठणे शक्यच नव्हतं. झुंजू मंजू सकाळी पहिला आला पेपरवाला पोरगा. आपल्याच नादात पेपरांचा गठ्ठा काकोठीला मारून पेपरवाला जिन्याच्या तोंडाशी आला. समोरच पडलेले प्रेत पाहून दचकला. प्रतिक्षिप्त क्रियेने त्याने चपला काढल्या आणि प्रेताला नमस्कार केला. पोरांचे काम 100% फत्ते झाले होते. पेपरवाल्याची प्रतिक्रिया पाहून दिवस उजाडण्याची वाट पाहत असलेली पोरं लोटपोट झाली. पेपरवाल्या पोराने नमस्कार केला आणि मग त्याच्या लक्षात आलं, अरे ही तर अण्णाप्पाच्या झोपण्याची जागा. पोरगा हॉटेलमध्ये धावला. हॉटेलमधली पोरं धावली. अण्णाप्पाच्या जागेवर प्रेत पाहून तीही धसकली. तोवर गलका ऐकून इतरही शेजारी खाली उतरून आले. कुणाचे प्रेत? अण्णाप्पाचे? असे कसे झाले? सगळ्या प्रकरणाचे मुळाशी असलेल्या पोरांनी तोंडावरून चादरी ओढल्या. तर ती चादरीच्या फटीतून नजर सगळ्यांची अण्णाप्पा प्रकरणातच. अण्णाप्पाच्या रसोयाने धसकून त्याच्या तोंडावरचे कापड काढले. आत गाढ झोपलेला अण्णाप्पा. सगळे अण्णाप्पाला उठवू लागले. अण्णाप्पा, ये अण्णाप्पा, अण्णाप्पा, उठ मो रे अण्णाप्पा. तोंडावर थपडा मारून पाणी टाकून लोकांनी अण्णाप्पाला उठवले. मोठ्या मुश्किलीने अण्णाप्पा उठला. बघतो तर त्याच्या अंगावर फुले, पांढरे कापड, अबीर आणि गुलाल. स्वतःचेच प्रेत पाहून अण्णाप्पाही क्षणभर घाबरला. प्रेताचा विषय दिवसभर शेजाऱ्यांच्या चेष्टेचा झाला आणि अण्णाप्पाला शिव्यांसाठी दिवस पुरला नाही. पण मुलांना त्याची पर्वा नव्हती. त्यांचे काम झाले होते. मात्र त्या दिवसापासून अण्णाप्पा बदलला. आता इथपर्यंत गोष्ट साधारण तो जम होता आणि ह्याच्या पुढली गोष्ट कशी पुढे गेली ती मलाही कळलं नाही. मात्र त्या दिवसापासून अण्णाप्पा बदलला. स्वतःचेच प्रेत पाहिलेला अण्णाप्पा कुठेतरी मुळापासून हलला. दिवसेंदिवस मग तो कुणाशी बोलेनासा झाला. मुलांच्या वाटेला जाईनासा झाला. हॉटेलातले त्याचे लक्ष उडाले. हॉटेलातल्या मुलांनाही त्याचे बदललेले रूप कोड्यात टाकू लागले. अण्णाप्पाचे डोळे अधिकच टपटपून बाहेर आले. खांदे झुकले. एका रात्रीतून अण्णाप्पाचा नक्षा मुलांनी उतरवला. बायकोचा कोणी भाचा आता अधूनमधून अण्णाप्पाच्या गल्ल्यावर दिसू लागला. अशातच दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वरच्या मजल्यावर पणत्यांची रांग लावणाऱ्या कुण्या तरुण मुलीच्या हातून जळती पणती निसटली. पडली थेट खालून जाणाऱ्या अण्णाप्पाच्या पायाशी. अण्णाप्पा अधिकच सरकला. त्याने खुणगाड बांधली. आपल्याच मरणाचे त्याने भाकीत मांडले. दिवस महिना ठरला. अण्णाप्पा कामत येता जाता शेजाऱ्यांचा निरोप घेऊ लागला. कुणी अण्णाप्पाला समजावू लागले, कुणी चेष्टा करू लागले. तरीही मनातून सगळ्यांना त्या दिवसाची उत्कंठा होतीच. अण्णाप्पाने ठरवलेला दिवस उजाडला आणि मावळला. काही सुद्धा झालं नाही. पुन्हा एक वार अण्णाप्पाचे मरण हा चेष्टेचा विषय ठरला. किती रे अण्णाप्पा, मर नाही रे तू? तो कशी मरतलं? मरण घेऊन परत येऊचाक पुरं. अण्णाप्पा कामत आपलेच मरण झेलू लागला. इकडे अण्णाप्पाच्या हॉटेलाचा गल्ला भरवून वाहतच होता. अण्णाप्पाच्या बायकोचा भाचा अलीकडे अधिकच रुबाबात गल्ल्यावर बसू लागला. हॉटेलमधली पोरं त्याला मान देऊ लागली. अण्णाप्पा बसायचा शून्यात नजर लावून. त्याच्या पिढीतले शेजारी अण्णाप्पाला सावध करीत असत, समजूत काढत असत. अण्णाप्पा, बरो घट्ट मोठा हो जाऊन अशिला रे तू. देवा तू कित्येक मरता. पण बहुतेक जण त्याच्या मरणाची खिल्ली चोडवत असत. दिवस जाऊ लागले.
शेजारची बिराडं अण्णाप्पाच्या मरणाचा विषय मागे टाकून नव्या घडामोडींमध्ये गुंतली. आणि एके दिवशी संध्याकाळी बातमी आली. खोपोली पनवेल मार्गावर मोटरसायकलवर असलेल्या अण्णाप्पा कामतला ट्रकने धडक दिली. ट्रकवाला पळून गेला. अण्णाप्पा जागीच ठार झाला. अण्णाप्पाने मरणासाठी ठरवलेला महिना आणि वर्ष गाठलं नाही, पण तारीख मात्र तीच होती. गेली 2 वर्षे शेजारात चाललेली अण्णाप्पाच्या मरणाची क्रूर चेष्टा त्याच्या मरणानेच आकस्मिक थांबली. असेच पहाटेच्या वेळी अण्णाप्पा कामतचे प्रेत आणले गेले. पांढऱ्या कापडात झाकलेले, हार फुलं वाहिली गेली, अबीर गुलाल शिंपडला, पायाशी पणती ठेवली. पहाटे तोच पेपरवाला पोऱ्या आला. आताही त्याने चप्पल काढली, अण्णाप्पाला नमस्कार केला. फरक इतकाच की आज कुणी सुद्धा हसत नव्हतं की पांढरे कापड सारून शिव्या देत अण्णाप्पा उठला नाही. अंधारातल्या घरात वावरणारी अण्णाप्पाची बायको एकटीच त्याला विनवत होती, उठ रे देवा, उठ मोरे, अयो माग सोडून वच नाक रे देवा. अण्णाप्पा सगळ्याच्या पार गेला होता. कुणी म्हणतात अण्णाप्पाचा अपघात झाला, कुणी म्हणतात अण्णाप्पाला मारलं. इतकी वर्ष मोटरसायकल चालवणारा अण्णाप्पा कसा ट्रक खाली जाईल? खरं काय खोटं काय? अण्णाप्पाच्या बायकोचा भाचा लवकरच हॉटेलचा मालक झाला. बोटातल्या सोन्याच्या अंगठ्या टेबलावर आपटत तारस्वरात हुकूम सोडू लागला, ए उद्दा हार्ड रे, ए अशी जुबराव नका, ए टेबल साफ कर मू, जा जावच तुगेल काम करणे. अण्णाप्पाचा भाचा काम करू लागला. तर ह्याच्यात इतके विविध घटक होत गेले की ह्यातली एक जग होता तो अण्णाप्पा कामतचं ते पोराने केलेली मस्ती. मग त्याच्यानंतर तिचे पणतीचा हा आहे तो अजून कोणीतरी सांगितलेला होता. ट्रकचा ॲक्सिडेंट आहे तो कुठेतरी आला होता. तर एकंदरीत लेखामध्ये हे सगळं असं एकत्रात येत जातो. आता एक जो वाचणार आहे ह्याच्यामध्ये शेजारी म्हणता म्हणता मग पुढे असं झालं, हे जे चाळीतले शेजारी आहेत. मग आम्ही प्रवास करत होतो. मग प्रवासात आपल्या बाजूला बसणारे असतात ते पण आपले शेजारीच की, किंवा आपण कोणाच्या तरी सोबत एक रात्र राहतो, तो पण एक शेजारी असतो. तसं आम्ही हिमालयात गेलो होतो आणि काही काळासाठी एक माणूस तिथे तिरतीर करत बसला होता. मग त्याला तिरतिऱ्या शेजारी झाला, मग एक रशोलचा शेजारी झाला. असे प्रवासातले लोक पण शेजारी होत गेले. म्हणजे शेजार हा कन्सेप्ट सुटला आपल्या शेजाऱ्यांपासून आणि तो प्रवासातल्या शेजाऱ्यांपर्यंत गेला. तर असाच एक प्रवास, आणि तो प्रवास केलेल्या आम्ही 3 जणी आता ह्या सभागृहात आहोत. आणि तो खरोखर झालेला जवळपास, म्हणजे हा जो मी सांगते आहे तो जवळपास तसाच घडलेला असा प्रसंग होता. मागे राहिलेले हसू हा एक आम्ही तमिळनाडूमध्ये बसमध्ये होतो. आणि बसमधून जात असताना एक रात्रीच्या वेळेला तिकडे बस थांबलेली असताना एक कॅसेट लागली. आणि त्या कॅसेटवरती सगळेजण इतके हसत होते. हे सगळं तमिळमध्ये चालू होतं आणि आम्हाला त्यातलं काही समजत नव्हतं. तर भाषा कशी आपल्या अंगावरून जाते आणि तरीसुद्धा आपल्याला कळत नाही, अशा ह्याच्यातलं आहे. मागे राहिलेलं हसू. जुलै ऑगस्टच्या पावसाचे दिवस होते. बस जिथे थांबली होती त्या ठिकाणचे नाव मला माहीत नाही, पण आम्ही 4 जणी मदुरईला जात होतो. खरं तर आदल्या रात्री लांबचा प्रवास करून आम्ही गेलो होतो केरळजवळच्या कुर्तालम नावाच्या टुरिस्ट स्पॉटला. कुर्तालम धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य ठिकाण, पाण्याची तर अक्षरशः लयलूट. एवढे धबधबे मी कधीच एका ठिकाणी पाहिले नव्हते. आमचा विचार होता तिथे एखादा दिवस राहावे म्हणून, पण प्रचंड गर्दी. प्रत्येक धबधब्याला मुळ्याच्या ढेपेला मुंगळे चिकटावे तशी माणसं. त्यामुळे कुठेही पाण्यात हात म्हणून घालावासा वाटला नाही. त्यातून तेनकासीला आलो, ज्या स्नेहांकडे उतरलो होतो त्यांनी आमच्याबरोबर आमच्या तैनातीसाठी स्वतःचा नोकर पाठवला होता. त्याच्या हातात स्टेनगन नव्हती इतकेच काय ते, अन्यथा सुरक्षा रक्षकाचा पहारा असावा तसा तो आमच्या मागे मागे वावरत होता. त्या पहाऱ्यात वावरण्याची सवय असायला आम्ही राजकारणी थोडेच होतो. लवकरच आम्ही त्याला कंटाळलो. पाण्याची मला जात्याच प्रचंड ओढ, इतकी की कधी कधी आपण पाणीच होऊन जावं असं मला वाटतं. जंगलात फिरताना कुठेही पाणी दिसलं की माझी पावलं आपोआपच पाण्यात येतात. पण कुर्तालमला एवढी झाडी धबधबे असूनही मी पाण्यापाशी गेले नाही, सूर जोडलाच नाही. त्यामुळे मनात चरफडले प्रचंड गर्दीला, धबधब्याखालच्या कोलाहलाला. आमच्या पाठोपाठ फिरणाऱ्या स्नेहांच्या नोकरावर कारण नसता मनातून रागवले.
आणि जराही मोकळीक ठेवली नाही म्हणून आमच्या स्नेहांवरही. कुर्तालमहून तेनकासी फार तर 8-10 किलोमीटर अंतरावर असेल. कुर्तालमला राहण्याचा बेत रद्द करून पाण्याचा थेंबही अंगावर न घेता आम्ही तेनकासीला परतलो आणि स्नेहांच्या दाट आग्रहाला न जुमानता रात्रीचीच बस पकडून मदुराईच्या दिशेने निघालो. अगदी आराम बस असली तरी रात्रीचा बसचा प्रवास कधीच सुखाचा नसतो. नेमकी आपली सीट तुटकी असते, नाहीतर तिचे पुशबॅक होत नसते आणि आपल्या पुढच्या सीटवरचा माणूस मात्र पूर्ण ताकदीनिशी सीट मागे करून घेतो. आपल्या बाजूचीच खिडकी उघडत नसते किंवा सिगरेट विडी ओढणारा कुणी आपल्याच मागे असतो. एक ना अनेक. दिवसभरची चिडचिड, कुर्तालमला जाऊन धबधब्यात न भिजता यावे लागणे म्हणजे आमची ट्रिप सपशेल आपटल्याची भावना आणि त्यातून हा रात्रीचा तापदायक प्रवास. तरी निशिप अजून व्हिडिओतून हिंदी सिनेमा अंगावर आदळत नव्हता. अंगभर कंटाळ्याची एक साय जमून गेली होती. सीटवर कुठल्याही स्थितीत झोपण्याचा प्रयत्न करा, आराम म्हणून मिळणार नाही याची गॅरंटी. रात्री 2-2:30चा सुमार असावा. उमाळे, उसाचे, सुस्कारे टाकत बस थांबली. कुठल्याही आडगावातला असावा असा बस स्टॉप. बस थांबून ड्रायव्हरने बाहेर उडी टाकली. कंडक्टरने 5-7 मिनिटे बस थांबेल म्हणून तामिळमध्ये जाहीर केलं. झोपेची निष्फळ आराधना करणारे प्रवासी जड पावलाने खाली उतरू लागले. रात्री 10-10:30ला बस सुटल्यापासून पहिल्यांदाच थांबत होती. आळोखी पुळोखी देत मीही उठले. बसमधल्या शेजाऱ्यांचे चेहरे मी प्रथमच पाहत होते. रेल्वेच्या प्रवासात गाडी सुटता सुटताच जशा शेजाऱ्यांच्या ओळखी होतात तसे सहसा बसमध्ये घडत नाही. अनेकदा तर कुणाशी बोलण्याचा प्रसंग पडत नाही, तरीही शेजाऱ्यांवर एखादी नजर टाकली जाते. इथल्या बसमधले बहुतेक सगळे सहप्रवासी काळे, अधिकाधिक काळे. तमिळमध्ये काळ्याला कर्प म्हणतात आणि ज्याला आपण कोळशा इतका काळा रंग म्हणतो तेवढ्याच काळ्या वर्णाला ते काळ्या रंगाचा दर्जा देतात. काळा रंग म्हणजे तेवढ्याच काळ्या वर्णाला ते काळ्या रंगाचा दर्जा देतात. तर बहुतेक सर्व शेजारी काळे, राकट, दांडगे, गंभीर, मख्ख चेहऱ्याचे. दोन्ही नाकपुड्यात हिऱ्यांच्या चमक्या आणि डोक्यात मलगई म्हणजे मोगऱ्याच्या माळा घातलेल्या आणि रात्रीच्याही प्रवासात लखलख कांजीवरम साड्या नेसलेल्या बायकाही तशाच. बसस्टॉपवरल्या चहावाल्याचे दुकान कब्बशांच्या नादाने किणकिणले. त्याहूनही कर्कश तामिळ भाषेने दणदणले. निवांत गपगार पडलेला तो बसस्टॉप थोड्या वेळासाठी गजबजून गेला. चहावाल्या शेजाराचा पानवाला, सर्वच पानवाल्यांकडे गाणी लावलेली असतात तशीच त्याच्याकडेही बहुधा तामिळ फिल्मी गाण्यांची कॅसेट चालू होती. 5-7 मिनिटे थांबून बस निघायची वेळ झाली. उतरलेली मंडळी एक एक करून बसमध्ये चढू लागली. बस पुन्हा भरू लागली. तेवढ्यात पानवाल्याने कसली तरी दुसरी कॅसेट सुरू केली. आपल्याकडे कथाकथनाच्या कार्यक्रमाची वगैरे टेप असते, तत्वत काहीतरी असावे. टेप सुरू झाली आणि काहीतरी वेगळं घडलं. आमच्या आजूबाजूचे मरगळलेले झोपाळलेले बसमधले शेजारी कान टवकारून बसले. पुढच्या क्षणी बसमधून हसण्याचा एक प्रचंड धबधबा उसळला. अनपेक्षितरित्या उसळलेले त्या हसण्याचे कारण आम्हाला कळेना. आम्ही चौघींनी आश्चर्याने बसमध्ये सभोवार पाहिले. त्यांच्या हसण्याचे मूळ ती टेप असावी हे आमच्या लक्षात आले. पण रात्रीचे 2:30 वाजले होते. आमच्या मते ही काही अशा प्रकारे हसण्याची वेळ नव्हती. शिवाय इतक्यात तर हे चेहरे मला भलतेच गंभीर आणि मख्ख वाटले होते. पानवाल्यानेही बसमधला प्रतिसाद जाणून टेप रेकॉर्डर दणदणीत मोठा केला. आडगावातल्या त्या बसस्टॉपचे मंचात रूपांतर झाले. बसमध्ये हसण्याचा एकच दणका सुरू झाला. एव्हाना ड्रायव्हर कंडक्टर जोडगोळीही आत शिरली होती. बस सुरू करण्याच्या फंदात मुळीसुद्धा न पडता तेही निवांत एका सीटवर बसले आणि त्या हसण्यात मनमुराद सामील झाले. वाक्य संपले, हसणे. शब्द बाहेर पडला, हसणे. पुढे पडणे, मागे झुकून दाद देणे, एकमेकांना टाळी देणे. हसण्याचे मजल्यावर मजले. प्रत्येक शब्दाला हसता हसता हसण्याची गती इतकी वाढली की अख्खी बस हसण्यामुळे हदरून जाऊ लागले. सर्व तामिळींमध्ये आम्ही चौघीच मराठी भाषिक, त्यामुळे आम्ही चौघी फक्त थक्क होऊन त्यांच्याकडे पाहण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हतो. वस्तुतः मला थोडंफार तामिळ येतं, पण अस्सल तामिळ भाषेमध्ये आणि माझ्या जुजबी तामिळमध्ये महदंतर असल्याचे मलाही पक्के ठाऊक होते. माझ्या मैत्रिणी मला बसमधल्या लोकांच्या हसण्याचे कारण विचारत होत्या. टेपवरचा अक्षरशः एकही शब्द मला लागत नव्हता, की सारांशानेही अर्थ कळत नव्हता, की तामिळनाडूच्या राजकारणाची ती खिल्ली होती, की ते सामाजिक व्यंग होते, की ती एक निव्वळ विनोदी कथा होती. काही म्हणता काही कळत नव्हते.
आपल्या आजूबाजूचे सगळे धोधो हसत असताना एका कणानेही आपल्याला त्यात सामील होऊ नये असा हास्यास्पद अनुभव आम्ही प्रथमच घेत होतो. आणि तेही रात्री 2:30-3 वाजता. अगदी सख्या शेजारातली अगदी सख्या शेजारातली नाही तरी आपल्याच देशातली एक भाषा. आता इथे भाषेचा शेजार आहे. इतकी आपल्याला परकी असावी. भाषेचा एक प्रचंड लोट आपल्या अंगावरून पार व्हावा आणि आपल्या बुद्धीला यत्कंचितही त्याचा स्पर्श होऊ नये ही स्वतःच्या बुद्धीची हार होती. सहसा आपल्यामध्ये पुलंच्या वक्तृत्वाला श्रोत्यांची अशी दाद मिळते. त्यामुळे आम्हाला असाही प्रश्न पडत होता की पुलन इतक्या ताकदीचा तामिळ भाषेत कोण लेखक आहे. तसा कोणी असणे हे सरासर मराठीची हार मान्य करणे होते. आम्ही भलेही स्वतःच्या बुद्धीची हार मान्य करायला किंवा तामिळ लेखकाचे श्रेष्ठत्व मान्य करायला तयार नसू, पण आमच्या शेजाऱ्यांना त्याची पर्वा करण्याचे कारण नव्हते. बसमधून हसण्याचे फवारे, कारंजी, तुषार, धबधबे उसळतच होते. इतके की एका वाक्याला हसता हसता माझ्या बाजूची बाई समोर पडली. इंग्रजी चांगले कळण्याजोगी वाटली म्हणून तिला विचारलं, का हसता तुम्ही सर्व, काय आहे. माझ्याकडे लक्ष द्यायला तिला मुळीच वेळ नव्हता. कीव करणारा कटाक्ष माझ्याकडे टाकून डोळ्यातले पाणी रुमालाने टिपता ती म्हणाली, ओ फुल कॉमेडी आहे. अगं हो ना बाई, कॉमेडी नाही तर काय ट्रॅजेडीला हसणार का तुम्ही. हे अर्थातच मी मनातल्या मनात. कोरड्या चेहऱ्याने आम्ही त्या हसण्याच्या प्रवाहात बसून होतो. प्रयत्न करूनही काही हाताला लागले नाही म्हणून पुन्हा चरफडलो, अस्वस्थ आलो. शेवटी हतबल होऊन गालावर हात टेकून वाट पाहत राहिलो कॅसेट संपण्याची. अखेरीस रात्री 2:30 वाजता केवळ 5 मिनिटासाठी थांबलेली ती बस तब्बल 50 मिनिटांनी तिथून निघाली. कुणाचीही तक्रार नव्हती, तशी ती आमचीही नव्हती. पण हसण्याच्या त्या अनंत यात्रेत सामील न होण्याचे, भाषेचा एक प्रपात ओघ आपल्या अंगावरून पार होऊन त्यातला एक शब्दही न कळण्याचे दुःख मात्र आम्हाला जरूर होते. भाषा मग ती जगातली कुठलीही असो, तिला आपली सौंदर्य स्थळं असतात. किती वैविध्य, किती ताकदीने ती माणसामध्ये संवाद जोडण्याचे अजोड काम करते. आताही त्याच माध्यमाने बसमधल्या पूर्णपणे अपरिचित माणसांना काही थोड्या वेळासाठी का होईना एकत्र जोडण्याचं विलक्षण काम तिनं केलं होतं. संवादाच्या त्या अनोख्या रूपाने मी चकित झाले. परकी म्हणून भाषेचा दुस्वास करणारे लोक मला कधीच समजत नाहीत. दिवसभरात कुर्तालमला पाण्यात भिजता आलं नव्हतं, तोही धबधबा कोरडा. आणि आताच्या या हसण्याच्या धबधब्यातही आम्ही फिरून एक वार कोरडे ठाक. एखादा दिवस असा असतो की काही मिनिटं काहीच मनासारखं होत नाही. बस निघाली. थोड्याच वेळात दिवे मालवले. बसमधल्या गपगार अंधारात हसणाऱ्या शेजाऱ्यांच्या माना उजवीकडे आणि डावीकडे पडू लागल्या. आज वळून पाहते आहे तर मागे राहिले एक अगम्य हसू बसमधल्या शेजाऱ्याचे. आणि असं करता करता मी आले की स्वतःचा शेजारी असतो. हा ह्याच्यातला शेवटचा आहे. माझा आवाज जराही बरा नाही आहे, गाण्याचा अंग नाही आहे, पण ओवी आहे, त्यामुळे ओवीच्याच रूपात मला थोडं वाचायला लागेल. आणि ही जी ओवी आहे ना, ती आम्ही पंढरपूरला बऱ्याचदा जातो वारीमध्ये. पूर्ण वारी कधी केलेली नाही आहे, पण एक मुक्काम वगैरे चालतो. तर त्यावेळेला आम्ही तरुण असताना कॅमेरा आणि टेप रेकॉर्डर असं सतत बरोबर असेल. आणि त्या बायकांमध्ये एवढ्या ओव्या आहेत ना, आणि त्या ओव्यांचा अर्थ जर आपण नंतर येऊन पाहिला तर तो काहीच्या काहीच असतो. तर ही टेप केलेली ओवी आहे आणि मध्ये गुंफलेलं आहे ते माझं सगळं आहे. आणि हा जो आहे तो स्वतःचा शेजार अशा अर्थाने. माझ्या आवाजाला माफ करा. पहिली माझी ओवी ग गेले होते माहेरा, आता आले संसारा ये रे बा विठ्ठला. रे विठ्ठला हे असे सगळ्यांमध्ये असूनही आपण आपल्यापाशीच असणे. हा शेजार स्वतःशी. किंबहुना माझी सगळी जाणीवच ह्या मी भोवती फिरत आहे. माझे नाते आहे इथल्या माणसांशी, निसर्गाशी, तुझ्याशी, तितकेच माझ्याशी. स्वतःचे नाते स्वतःशी, आपल्याशी शेजार. कधी जोडले हे विलक्षण नाते? गर्भगार उदराच्या अंधारात की जन्मदिवशी प्रकाशाच्या लोटात जेव्हा डोळे दिपून मी जग पाहिले तेव्हा? मला माहीत नाही. मला आठवत नाही मीच माझा ऐकलेला पहिला हुंकार. दिवस रात्रीच्या अंधार उजेडात मी रुजत गेले माझीच माझ्यात. क्षणभर थपकत आहे लेखणी स्वतःबद्दलच लिहिताना. माझा जन्म हे तुझे प्रयोजन आणि माझे संचित की मी त्यांच्यात जन्म घेतला.
जसे जन्माला घातले तसेच इथे रुजवलेही त्यांनीच. या वाटेवर जेव्हा माझी टिकली एवढी इवली दुःख माझ्यापुढे अक्राळ विक्राळ रूप घेऊन उभी राहिली, तेव्हा माझ्यासह त्या दुःखांनाही खांद्यावर घेऊन त्यांनी जोजवले. मात्र त्यांच्या कृष्णवेगी संकटाची सावली माझ्यावर कधी पडली नाही. संस्कार ही काही रागवून थोपटून होणारी गोष्ट नव्हे हे त्यांनीच दाखवून दिले. तेव्हापासून एका अदृश्य नाळेने मी कायम त्यांच्याशी जोडली गेली आहे. अशी रुजत गेले, वाढत गेले. रे विठ्ठला, त्यांच्याचमुळे मी स्वतःच्या शेजारात भूत वर्तमान भविष्यात आहे. दुसरी माझी ओवी ग माझ्या माई बापाला, चोळी दिली पाठवून ये रे बा विठ्ठला. वर्तमान क्षण तेवढा आपला असतो, तोच का दौडावा. वाटते इथला हरेक क्षण उपभोगता यावा मला, दुःखही आणि आनंदही. निळ्या वरखाच्या आभाळ घुमटाची जितकी मला अपूर्वाई आहे, तितकीच मातीच्या हिरव्या गंधाची. शहाणे असावेच, पण रोजच्या शहाणपणातही आवरून धरावे आपलेच वेडेपण. चालता चालता स्वतःलाच भेट द्यावे एखादे पिवळ्या लढींचे बहावेचे झाड. नजर करावे आपल्यालाच लाल पोळ्या पालवीने सळसळणाऱ्या पिंपळाचे कमनीय झाड. एखाद्या संध्याकाळमध्ये उसळलेला आभाळातला रंगोत्सव आपल्यासाठीच समजावा. बांबूच्या बेटात उठलेली वाऱ्याची खट्याळ शीळही आपल्यासाठीच समजावी. समुद्राने पाठवलेली एक लाट असावी फक्त आपल्यासाठी. या सगळ्यांमधून साजरा करावा आपलाच जन्मोत्सव आपण. तिसरी माझी बोवी ग चोळीचा तू रंग, लेतानी झाले दंग ये रे बा विठ्ठला. रे विठ्ठला, हे जग तुझे आहे. हा मांडलेला पसाराही तुझाच. मी कोण? ह्याच शतकात सहस्त्रकात मी का आले? मी पुन्हा पुन्हा इथे येत आहे का? येणार आहे का? माझे इथे काय प्रयोजन? या इतक्या अफाट जगाचे तरी काय प्रयोजन? हा पसारा का मांडला आहेस तू? कशासाठी आणि किती काळ? हे चक्र फिरत राहील. कोहम, माणसाला पडलेला सनातन प्रश्न आणि मिळालेला 9 रसांचा हा सचेतन देह. यातल्या प्रत्येक रसाचा मला लोभ आहे. अहंभाव विरहित मी, मला माहीत आहे अजून तरी ही वाट दूरची आहे. तोवर आपल्याच भावभावनांचा उसळलेला कल्लोळ साजरा करावा आपण आपल्याच देहात भंडारा उधळून. येळकोट येळकोट, जय मल्हार. चौथी माझी बोवी ग चोळीला नौपाने, कोहम सोहम धागा भरला ये रे बा विठ्ठला. कोहम सोहम रूप प्रतिरूप. नागरुणी, चंद्रकणेच्या अलीकडला मुक्काम. इतकी नितांत सुंदर जागा की 8 दिवस पाठीवर ओझे घेऊन चालण्याच्या सर्व किशाचे चीज व्हावे. हिरवीगार पठारे, सभोवताली वेढलेली शिखरे, त्यावर चकाकणारे बर्फ, मावळतीचे लाल सोनेरी ऊन, त्या बर्फावर आणि थेट हृदयापर्यंत पोचणारी थंडी. असे म्हणतात की हे आहे प्रत्यक्ष इंद्राच्या सभेचे स्थान. विस्तीर्ण पठारावर पडलेल्या मोठमोठ्या शिळा म्हणजे देवांची असणे जणू. मोठी रम्य कल्पना. त्या रात्री खूप लवकर झोपण्याचा आम्हाला आदेश होता. माझ्या नेहमीच्या दणक्याने मी आमच्या तंबूतल्या सगळ्यांना स्लिपिंग बॅगांमध्ये कोंडून बंद केले, कोंबून, आणि तंबूचे दार बंद करण्यासाठी बाहेर पडले. तंबूबाहेर पाऊल ठेवले तर एखाद्या प्रियकराच्या थाटात हाताची घडी घालून सस्मित मुद्रेने माझीच वाट पाहत असल्याप्रमाणे अगदी पुढ्यातच पूर्णचंद्र. खुळावल्यागत मी तिथे उभी राहिले. अवघ्या जगावर पसरलेली नीरव शांतता. मी माझ्या मागे तंबूचे दार नीट लावून घेतले. कुठल्याही तंबूतून कुणीही बाहेर येण्याची शक्यताच नव्हती. चांदीचे पार असावेत अशा शिळा पडलेल्या देवांची आसने, ओतलेली चांदी हिमावर, पठारावर, गवताच्या पात्यापात्यावर आणि माझ्यावरही. किती वेळ हरकून मी त्या चांदीच्या पाऱ्यावर बसून होते. हा कृष्णगार वारा माझ्या डाव्या खांद्यावर, हा उष्ण श्वास, स्पर्श माझ्या हाताला, अधरावर, अवघ्या देहावर. शारीर प्रेमाच्या पार जात आहे हा सचेतन देह. ही अंगभर धाटलेली थंडी आणि चांदीच्या पारावर साधलेला हा एकांत. जाणीव नेणीवच्या अल्ल्याड पल्ल्याड मी. विठ्ठला, हा कसला आभास असण्याचा असून नसण्याचा. पाचवी माझी ओवी ग चोळी नक्षेदार, आत्मरूपी ओवी तार ये रे बा विठ्ठला. हा आभास की सत्य मला इच्छा नाही जाणून घेण्याची. केवळ कृतज्ञ आहे मी त्या क्षणाची. पण तरीही आभास आणि सत्याच्या हिंदोळावर झुलताना रे विठ्ठला,
अपराधित्व आणि कृतज्ञता या दोन टोकांमध्ये मी हिंकाळत राहते. अजूनही शोधत राहिले आहे स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ. नागरुणी इतके किंबहुना त्याहूनही सुंदर असे क्षण आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात युतात आलेले असतात. नागरुणीच्या चंद्रा इतके हे आयुष्य सुंदर नाही याची आपणा सर्वांना जाणीव असते. तरीही काळाचे आवरण भेदून सर्व संवेदनेसहित या देहात जाग आणल्याबद्दल वाटते, कधीतरी एखाद दिवशी कृतज्ञतापूर्वक म्हणावे, बा आयुष्या, जीवनाच्या ह्या एका टप्प्यावर गुडघे टेकून मी तुझे आभार मानते. क्षितिजापारची क्षितिजे येथे वस्तीला येऊत आणि शेजार साधावा स्वतःचाच स्वतःशी, आधीपासून अंतापर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत. सहावी माझी ओवी ग चोळीचा अर्थ खरा, आणि शरणा जावा शिवणाऱ्याला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. तर असे हे शेजार. त्याच्यानंतरचा सांगाती आहे त्याच्यामध्ये मृत्यू हा शेजार ही कल्पना आहे. मग विश्व हे शेजार असं करते. आता हे दुसरं आहे, असं आहे आपल्याकडे थोडा वेळ. हे दुसरं आहे लक्ष पावलांचे अर्घ्य. हेही टीकेकरांनीच मला पण लोकमतमध्ये मी केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये असं हे होतं की तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते करा. आम्ही बऱ्यापैकी फिरलेलो आहोत. तर हे फिरण्याचं आहे, म्हणजे हे बेसिकली प्रवास वर्णन आहे, पण निव्वळ असं प्रवास वर्णन नाही म्हणता येणार याला. आणि मी ह्याच्यामध्ये असं केलं की अगदी सुरुवात म्हणजे आपल्या डोंगरातली देवी इथपासून सुरुवात केली आणि मग करता करता वरती हिमालयापर्यंत गेलो, मग पश्चिमेकडे गेलो, द्वारकेपर्यंत गेले, मग द्वारकेपासून इथे ईशान्येला गेले, सिक्कीम आणि तो भाग झाला. करत करत खालती कर्नाटकातून अगदी खालती कन्याकुमारीपर्यंत जाऊन गोव्यातून पुन्हा महाराष्ट्र, असं एक करून सगळं वर्तुळ ह्या पुस्तकात काढलंय. आता असं झालंय की ह्या दोन्ही पुस्तकांच्या प्रती तेव्हा श्रीविद्याने काढल्या होत्या, नंतर पुढे काढल्या नाहीत. त्यामुळे हे अत्यंत दुर्मिळ झालेलं पुस्तक आहे. माझ्याकडे एक आहे आणि बहुतेक माझ्या भावाकडे वगैरे असं एखादं पुस्तक असेल. तर अशी 2-3च पुस्तकाच्या कॉपीज राहिल्या आहेत, पण ह्यांचं आम्ही करतो आहोत. शेजारच्या काही प्रती मी आता होत्या त्या आणलेल्या. त्याचा एक 2-3 वाचून दाखवते. एक पहिला आहे तो वरदायिनी, छोटा आहे. वरदायिनी म्हणजे ही सुरुवात करताना मी लिहिलेला पहिला लेख आहे. कधी कधी मला वाटतं ईश्वराचं नामस्मरण ही गोष्ट आपल्या जीन्समध्येच दडलेली एक भावना असावी. कुठल्याही शुभकामाची सुरुवात करताना आपल्या कुलस्वामिनीच्या नावानं प्रारंभ करण्याचा एक प्रघात आहे. तसं म्हटलं तर हा प्रघात मी पाळण्याचं कारण नाही. कारण गणगोत स्तोत्र देवी अशी कुठलीच नाती माझ्या रोजच्या जगण्यासाठी मला आवश्यक नाही. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे वरदायिनी ही काही आमची कुलस्वामिनी नव्हे. आणि तरी देखील आज लिहायला सुरुवात केली तर नकळत अगदी माझ्या कधी ओठावरही नसलेला शब्द आपसुकच कागदावर उमटला, वरदायिनी. पाण्याचा स्पर्शही नाही अशा कोरड्या ठाक भिगाळलेल्या जमिनीतून अकल्पितपणे पाण्याचा प्रचंड स्रोत उफाळून बाहेर पडावा तसा वरदायिनीचा हिरवाकंच डोंगर माझ्या बोटात सामावला. तो डोंगर चढणारी माझीच लहानगी पावलं मला स्पष्ट दिसली. मान लावून ओंजळीत प्रसाद स्वीकारावा तसा मी त्या शब्दाचा स्वीकार केला. नेमका कुठला वर मी मागत आहे आणि कुठली देवी मला वर देऊ पाहते मलाही माहीत नाही. वरदायिनी ही डोंगरातली देवी, रानवल्लरी. अष्टविनायकातलं पाली सिद्धेश्वर हे आमचं मूळ गाव. पाली एव्हाना तालुक्याचं ठिकाण झालेलं खूप वाढलेलं गाव. बल्लाळेश्वर देवस्थानामुळे प्रसिद्धीच्या सतत झोतात राहिलेलं गाव. त्यापासून केवळ 2 मैलांवर असलेलं सिद्धेश्वर त्या मनाने अजून छोटं टुमदार खेडं, लाल मातीचं, हिरव्या जळाळीचं. गावात सिद्धेश्वराचं एक देऊळ, देवळापुढे खोदून काढलेलं सुरेख तळं, तळ्यात कमळं, वेशीवर 4-2 देवळं. एका छोट्याशा टेकडीवर आमच्या कुणा पूर्वजाने अपार सौंदर्य दृष्टीने बांधलेलं आमचं घर. पाली सिद्धेश्वर या 2 गावांच्या बेस्तातला डोंगर हा वरदायिनीचा डोंगर. वरदायिनीला आम्ही गेलो होतो त्या गोष्टीला आता इतकी वर्ष झाली आहेत की वाटावं कुठल्या मागच्या जन्मीचीच आठवण असावी. आणि तरी देखील एक वन वलांडलं, दुसरं वन वलांडलं, तिसरं वन वलांडलं, अशी वनांमागून वनं वलांडत पार केलेली डोंगरातली ती दूरची वाट स्पष्ट आठवते. बहुधा वरदायिनीचं देऊळ इतक्यात खोल गुडूप जंगलात असेल अशी अपेक्षा माझ्या वडीलधाऱ्यांनाही नसावी, कारण खाण्यापिण्याची पुरेशी सामुग्री बरोबर घेतलेली नव्हती. आठवते सडकून लागलेली भूक,
मग वाटेवरती एका कातकर्णीच्या झोपडीबाहेर रिंगाळणे, नाचणीच्या गरम भाकऱ्या तिने थापून वाढलेल्या, पापुद्रे सुटलेल्या लाल नाचणीच्या गरम भाकरीची आणि मिरची लसणाच्या तांबड्या जर्द चटणीची अनोखी चव माझ्या जिभेवर वरदायिनीच्या वाटेवर प्रथमच उमटली. भाकरी देणाऱ्या कातकर्णीचा चेहरा धुसर आहे. तिचे सुरकुतलेले हात आणि त्या हातातली भाकरी मात्र मनात लख्ख आहे. चालून खूप थकून देवळापाशी पोचलो तर डोंगरात खोदून काढलेलं जुनं देऊळ लागलं. काही दगडी खांब, गार सावलीचा काळा वरांडा, सर्वत्र दगडी थंडावा, निवले पण डोळ्यांना, पानांची सळसळ, देवळाच्या बाजून वाहणारा जिवंत झरा, वरदायिनी मनात झिरपून गेली. आम्हा लोकांखेरीज देवळात कुणीच नव्हतं. देऊळ आमच्या हक्काचं झालं. देऊळभर आम्ही मुलं पांगलो, वडीलधारे विसावले. आज इतक्या वर्षानंतर जितक्या स्पष्टपणे भाकरी लसणीची चव जिभेवर दाटते, तितक्याच लख्ख रूपात वरदायिनीच्या देवळाची पुरातन वास्तू आठवते. 3 दगडांची चूल आठवते. तिथला मन निववणारा शांत माहोल आठवतो. थंडगार पाण्यात पाऊल डुचमळतं. पाण्यात बुडालेल्या पावलाला इवल्या मासोळ्या गुदगुल्या करतात. मासोळ्यांचे शेंद्री लाल थवे पाण्यातून सरसरताना त्यांच्या पाठीवरला इवला खवला उन्हात चमकतो. अंगाभोवती वारा खेळून जातो. भुरभुरणारे केस चेहऱ्यावर हुळहुळतात. दूर दूर जाणारी पांढरी नाजूक पायवाट आठवते. इवली पावलं थकतात तर कुणीतरी उचलून पाठुंगळी घेताना नजरेस पडतं. आता वृद्धत्वाकडे झुकणाऱ्या माझ्या आईवडिलांचे वरदायिनीच्या हिरव्या परिसरातले तरुण चेहरे आठवतात. असा नाद गंध रूप स्पर्श चवीनी वरदायिनीचा डोंगर आठवतो. मात्र आतली देवी काही केल्या आठवत नाही. कितीही ताण देऊन पाहिलं तरी तिथल्या गडद गाभाऱ्यात देवीचा मुखवटा होता की शेंदूर फासलेला दगड होता की सुंदर बांधेसूद घडणीची देवीची एखादी मूर्ती तिथे होती, काही म्हणता काहीच आठवत नाही. आणि तरीही आज लिहिताना वरदायिनीच्या डोंगरातल्या काळ्या गाभाऱ्यातून निळी हाक आली, वरदायिनी. आणि इथून माझा तो लक्ष पावलांचे अर्घ्य त्याचा हा प्रवास सुरू झाला. ही परत घटना जवळपास जशी घडली तशीच आहे. बंदिवान. म्हैसूरहून नागरहोळेचे जंगल असेल 2-2.5 तासांच्या अंतरावर. पहाटे 3-3:30च्या सुमारासच ॲम्बॅसॅडर गाडीनं म्हैसूर सोडलं. काळा वारा भरारा आत शिरला. डोळे जडावले. डोळ्यात नुसतीच काजळ काळी झोप. नागरहोळेच्या जंगलापाशी येऊन पोचल्याची जाणीव झाली आणि डोळ्यांवरची झोप पार उडाली. अजून अंधारच वाटेवर, पण अंधाराची कड उजळलेली. तेवढ्या उजेडात वाटेवर कुठे ससा दिसू लागला, कुठे अजून काही किरकोळ कोल्हा मुंगूस. नागरहोळे म्हैसूरपासून जवळ आहे. कुठे अजून काही किरकोळ कोल्हा मुंगूस. प्राण्यांचे जग केव्हाच उजाडले असावे. एकापाठोपाठ एक जंगलाचे दरवाजे उघडू लागले. नागरहोळेच्या गेट सिस्टीममधून गाडी जंगलात जाऊ लागली. रान जागे होता होता आम्ही जंगलात शिरत होतो. काळा वारा हिरवा झाला. रान गंधावला. नागरहोळेच्या जंगलाचा विस्तार मनात उलगडू लागला. कुठे मोकळी पठारं, कुठे गर्द झाडी, कुठे तळ्याचा काठ तर कुठे दलदल. उंच गवतांचे तुरे, हरणांचे कळप धावू लागले. आमच्या गाडीचा अंदाज घेत मानावेळावर दूरवर जाऊन थांबू लागले. माकडांचा कलकलाट हवेत उमटला. आमची गाडी नागरहोळेच्या फॉरेस्ट रेस्ट हाऊसपाशी जाऊन थडकली आणि पाठोपाठ बातमी आली की आमची गाडी आत येताच नागरहोळेचे सगळे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. तिथल्या आदिवासींनी उठाव केला आहे. फॉरेस्ट रेस्ट हाऊस शेजारच्या पोलीस चौकीत गडबड उडाली. फोनाफोनी. पोलिसांच्या जीप उधळल्या. आम्ही चौघी आणि आमचा ड्रायव्हर 20-22चा मंजुनाथ बावचळून उभे राहिलो. जंगल तर सारे शांत आणि सुरेख दिसत होते. ना कुठे दगा, ना फटका, ना दंगल, ना जाळपोळ. मग उठाव कसला? तेवढ्यात आम्हा 5 जणांना खास जंगल फिरवून आणण्याची व्यवस्था करून देण्याचे तातडीचे हुकूम सुटले. एक भली थोरली बस आमच्या दिमतीला देण्यात आली. इतकी सरबराई! आमच्या काही लक्षात येण्यापूर्वीच आम्हाला बसमध्ये चढवून देण्यात आलं. अजूनही आम्ही काहीसे गोंधळलेलो होतो. मग मात्र जंगल बघण्याच्या नादात आम्ही सारं काही विसरून गेलो. नागरहोळे आमच्यात रुजत गेले. पानाफुलांनी डवरून आले. 1.5-2 तासांनी पुन्हा मूळ जागी जाऊन पोचलो आणि आमच्या कानावर शुभवर्तमान आले की नागरहोळेच्या जंगलात आम्हा 5 जणांना पोलीस ठेवून घेण्यात आले आहे.
पहाटे आत आलेली आमची एकच गाडी, ती आत येताच ठिकठिकाणी रस्ते बंद करण्यात आले. आदिवासींचे बंड मोडून काढण्यासाठी पोलीस सुसज्ज, तर आम्हा 5 जणांची एकदम शाही खातिरदारी करण्याचे सरकारी आदेश थेट वरून येत आहेत. आम्ही आणि पोलीस कशासाठी, हे काय भलतंच. मंजुनाथ ड्रायव्हर घामाने डबडबला. 20-22चाच पोरगा होता तो. 4 बायांची काळजी त्याच्या माथ्यावर. आम्ही चौघी मात्र सकाळच्या जंगल फेरीतच मग्न. ठेवेनात का पोलीस आपल्याला? इतक्या सुंदर जंगलात राहावं लागणार असेल तर एक का अजून काही दिवस ठेवा. मंजुनाथला मात्र आमच्या आनंदाचे अधिकाधिक आश्चर्य वाटू लागले. त्याचे हिंदी तुटपुंजे. डर नाही लागता, त्याने विचारले. साचरत विचारले. मंजुनाथ काय विचारते तेच आधी आम्हाला कळलं नाही. लक्षात आलं तर सभोवर डर वाटण्याजोगं काही कारण शोधूनही आढळेना. हसण्याचा एकच दणका उडाला. मंजुनाथच्या भीतीला हसण्यावरही उडवून लावून आम्ही पुन्हा एकवार रान फिरायला निघालो. जंगलतोड करून नागरहोळेमध्ये ताज ग्रुपचे हॉटेल बांधण्याला स्थानिक आदिवासींचा विरोध होता. आम्ही चौघी देखील जंगलप्रेमी. स्थानिक आदिवासीच काय, आम्ही चौघी देखील ताजच्या विरोधात नागरहोळे बचाव मोहिमेत सहभागी होऊ शकलो असतो. पण बंड करणाऱ्या आदिवासींसाठी आम्ही मात्र साम्राज्यवादी मनोवृत्तीच्या केवळ टुरिस्ट होतो. केवढा हा विरोधाभास. त्या दिवसापुरते तरी आम्ही जंगलात पंचतारांकित हॉटेल बांधू पाहणाऱ्यांच्या लॉबीतले ठरले होतो. सगळा विरोध, सगळे नारे आमच्या विरुद्ध. आमचे रक्षण करायला शासन सज्ज. आम्ही चौघी जंगलात मशगूल. आमच्या राहण्यासाठी भले थोरले फॉरेस्ट रेस्ट हाऊस उघडले गेले. काय जेवणार, तिथला खानसामा विचारत होता. एकाहून एक खास पदार्थ आमच्यासाठी बनवले जाऊ लागले. आमच्या पाठोपाठ एक पोलीस फिरू लागला. जंगलातली खास स्थळं आम्हाला दाखवली जाऊ लागली. तरीही कुठे लोकांची चाहूल नाही, गडबड गोंधळ नाही. हा कसला बंद? आम्हाला शहरातल्या दगडफेक बंदची सवय. इथे तर सारे चालबेल, छान हवा, हिरवे रान, मनमोर पिसाऱ्यांचे सुंदर मोर आणि डौलदार चालीच्या हरणींचे कळप. बंडाची खूण एकच, जंगलातले जागोजागचे रस्ते दगड ठेवून बंद केलेले. छोट्या छोट्या वाटांवर छोटे दगड रचणारी छोटी छोटी पोरं. त्यांच्या बरोबरीने आम्ही देखील जंगलातले रस्ते बंद करू लागलो. जेवणे झाल्यानंतर कधीतरी दुपारी आम्हाला जंगलातून बाहेर काढण्याचा एक प्रयत्न झाला. पोलीस संरक्षणात आमची गाडी बाहेरच्या दिशेने जाऊ लागली, मात्र इतका वेळ कुठे अदृश्य असणारे लोक चहूबाजूनी येऊन दाखल झाले. सर्व गाड्यांना गरडा पडला. घोषणांचे तुंबळ युद्ध माजले. हॉटेल ताजमध्ये एक दिवसही कधी न राहिलेले आम्ही ताज ग्रुपचे प्रतिनिधित्व करत घोषणा अंगावर झेलत उभे राहिलो. वस्तुतः एव्हाना आमचे जंगलप्रेम त्याही लोकांना जाणवलेले. पण खेळ चालू ठेवणे कधी कधी भाग असते. खेळ चालू ठेवायला लागतो कधी कधी. खेळ चालू ठेवणे भाग होते. पोलीस सुसज्ज. आम्ही गाडीत अडकलेलो. सभोवताली घोषणा. पोलिसांनी माघार घेतली. आमची बाहेर पडू पाहणारी गाडी पुन्हा जंगलात रेस्ट हाऊसपाशी येऊन पोहोचली. कदाचित ती रात्र तिथेच काढायला लागण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आम्हा चौघींची अर्थातच तक्रार नव्हती. शेवटी संध्याकाळी 6-6:30 वाजता बाहेरच्या फाटकावरून निरोप आला. बंद मागे घेण्यात आला होता. रस्त्यावर टाकलेले दगड हटवण्यात आले. समस्त पोलीस फौजफाट्याचा आणि खानसाम्याचा निरोप घेऊन आमची गाडी निघाली. आता मात्र कुठेच अटकाव नव्हता. रान सांजावले होते. अंधार दाटू लागला. ऐकून होतो की नागरहोळेच्या जंगलात खूप हत्ती आहेत, पण एकही दृष्टीच पडला नव्हता दिवसभर. असे आम्ही बोलतच आहोत की अचानक अंधारात गाडी समोर एकांडा हत्ती येऊन उभा राहिला. आता वाट अडवणारा साक्षात जंगलाचा राजा होता. 20 फुटांवर हत्तीची महाकाय छाया पाहताच गाडीत सन्नाटा पसरला. मंजुनाथ, हेडलाईट बंद कर. गाडीतून एक धारदार सूचना. इंजिन बंद कर. गाडीचे इंजिन बंद पडले. प्रकाश मालवला. अंधार अधिकच गुडपला. आवाज नको, फ्लॅश नको, फोटो काढू नका. सूचना तीव्र झाल्या. गाडी बंद करून आम्ही अंधारात बुडून गेलो. स्वतःच्याच काळजाचा धगधगता आवाज. तो देखील आता हत्तीला ऐकू येतोय की काय अशी भीती. तो आमचा वेध घेत अगदी समोर थांबलेला. आम्ही त्याचा अंदाज घेत थांबलेलो. त्याच्या सामर्थ्यापुढे आमची गाडी किरकोळ. सोंडेने एका फटक्यात भिरकावून देऊ शकेल. आता मात्र डर शब्दाचा सगळा अर्थ आमच्यात साकळलेला. एकांडा रानहत्ती त्याच्या मस्तीत आमच्या गाडीला सामोरे येऊ लागला. आता केवळ मृत्यूचीच वाट पाहणे आमच्या हाती.
जा बंदिवान जा, तू मुक्त आहेस. रान हत्तीने अचानक आमची वाट मोकळी करून दिली. आमच्या गाडीकडे न येता तो जंगलात शिरला आणि मंजुनाथची गाडी सुसाट धावत सुटली. नागरहोळेच्या जंगलातून रात्री 9 वाजता आमची गाडी म्हैसूरच्या दिशेने परतीचा प्रवास करू लागली. रात्रीचा काळा वारा भरारा गाडीत शिरला. दिवसभरच्या थकव्याने डोळे जडावले. काजळ काळी झोप रंगीत स्वप्नांची झाली. मिटल्या नजरेसमोर तरळत राहिली अनेक दृश्ये, नारे, घोषणा, एकांडा रानाती, हरणांचे थवे, सशांचे बिचकणे, रानभोर हिरवेपण. दुसऱ्या दिवशी तिथल्या स्थानिक वर्तमानपत्र चालताना नागरहोळेच्या जंगलातल्या आदिवासींनी केलेल्या उठावाची एक छोटी बातमी नजरेस पडली. बातमीदाराने लिहिले होते, असे समजते की जंगलात 4 प्रवाशांना ओलीस म्हणून अडवून ठेवण्यात आले होते, परंतु काहीही अनुचित प्रकार न घडता त्यांची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले होते. म्हैसूर राज्यात पोहोचताच 24 तासाच्या आत आम्ही अनपेक्षितरित्या थेट वर्तमानपत्रामध्ये जाऊन पोचलो होतो. हा तर आश्चर्याचा अजून एक धक्का. ओलीस राहण्याचा इतका आनंददायी अनुभव क्वचितच कोणी घेतला असेल. नागरहोळे, म्हैसूरकाठचे एक हिरवे रान मनात झुलते. आता एक शेवटचा, हा वाचणारच असं मी ठरवलं होतं, त्यामुळे तो वाचते. आणि 10 मिनटं 8-10 मिनटं लागते. माझी आई म्हणायची की ह्या काय काय करतात हेही लिहिते तेव्हाच कळतं. एरवी आम्हाला कळत नाही की काय झालेलं असतं. त्यामुळे नागरहोळे वगैरे त्यांना काहीच माहीत नव्हतं. मग लिहिल्यावरती त्यांना कळलं की काय झालेलं होतं. पंढरीची वाट. हे जसं आम्ही थोडे जे पंढरपूरचे मुक्काम आहेत त्याच्यातलाच एक. पाऊले चालती पंढरीची वाट. ज्या ओळीच्या अर्ध्या चरणाने, माझं ह्या सदराचं नाव होतं पाऊले चालती. पाऊले चालती पंढरीची वाट. ज्या ओळीच्या अर्ध्या चरणाने मी लिहायला सुरुवात केली होती त्या ओळीच्या सभेला मी येऊन पोचले. वाट आळंदीची, वाट पंढरीची, वारी विठ्ठलाची. महाराष्ट्राच्या ऊर्जेचा अखंड स्रोत, 700 वर्षांची वारकरी परंपरा जपणारा एक जिवंत झरा. वारी म्हणजे असते तरी काय बुवा, असे नवल मनी धरून पुण्याहून आळंदीला जायला निघालो तर वारी वाटेतच उराउरी भेटली. जरजर एकेकटे चालणारे वारकरी. कपाळी गंध, पांढरा पायजमा, पांढरा सदरा, गळ्यात तुळशीमाळ, काखेला कापडी पिशवी, मुखी हरिनाम. पाखरांचा खूप मोठा थवा आभाळात उमटण्यापूर्वी एकांडी पाखरे भरारा डोक्यावरून जावी तसे पुण्याच्या दिशेने आमच्या अंगावरून झरझर जाणारे वारकरी. आश्चर्य वाटले. पालखी तर कुठे असं म्हणतात नजरेस येत नाही, तोवरच ही सारी मंडळी निघाली कुठे. थोड्याच वेळात मोती ओघळावेत तशा वारीच्या ऐश्वर्याच्या खुणा रस्त्यावर सापडू लागल्या. फुलं अंतरली जात होती. बोटातून झरझर रांगोळ्या पाजरत होत्या. सजलेले रस्ते, अमाप उत्साह, प्रसादाची लयलूट. सारा उत्सव देवाचा, सावळ्या विठ्ठलाचा. देवाच्या भेटीला माणसे निघाली आहेत. पार आळंदीहून पंढरपूरच्या वाळवंटी. पालखीच्या शोधात आम्ही पुण्याहून आळंदीच्या दिशेने जात राहिलो तर आळंदीहून निघालेली पालखी मध्येच कुठेतरी वाटेत भेटली. फुलांनी सजलेली पालखी सामोरी येताच पालखीभोवती झुंबड उडाली. चांदीची पालखी, पालखीचे डौलदार घोडे. नमस्कारासाठी सारेच पालखीभोवती दाटतात. गर्दीला मागे रेटा देत झपाट्याने पालखी चालू लागली. पालखीबरोबर आम्हीही पुण्यनगरीकडे वळलो. वारीबरोबर पावले चालू लागतो. पालखीचे अप्रूप डोळ्यात दाटते न दाटते तोवरच कुणीतरी दिंडीतून अलगद बाहेर काढते. पालखीचे दर्शन घेतले. वारी म्हणजे काय याची झलक तर पाहिली. आता निघायलाच हवे. कुणीचे बजावते. हात ओढून वारीतून खेचून बाहेर काढते. पहिल्या खेपेस वारी अशी निसटती भेटली. मध्ये 2 वर्ष गेली आणि मग कुणीतरी खेचून घेतल्याप्रमाणे पुन्हा वारीपाशी पोचलो. दुसऱ्या खेपेस वारी शोधत जाऊन पोचलो माळशिरसला. विचार होता पंढरपुरात पोचण्यापूर्वीचे 4 मुक्काम पालखीसोबत चालावे. वारीचा वेग घेत पुण्याहून माळशिरसच्या दिशेने जीप सुसाट निघाली तर वारीचा कुठे मागमूस देखील नाही. सुनसान मोकळे रस्ते. आहे कुठे वारी? काही लाखांचा जमाव या रस्त्यावरून गेला असण्याची कुठलीच खूण मागे राहिलेली नाही. रस्त्यावर फुलं नाहीत की रांगोळी नाहीत. गेली तरी कुठे इतकी सारी माणसं की औंदाच्या वरीच वारी निघालीच नाही म्हणावं. पण असे कसे होईल?
एक वेळ पाऊस हुलकावणी देईल, पण आषाढीचा दिवस चुकणार नाही. सांजवताना भन्नाट वारा जीपमध्ये फिरू लागला. दिवस कल्ला, रात्री झुकला आणि अचानक आम्ही गर्दीने वेढले गेलो. साऱ्याच दिंड्या पसरलेल्या, रस्ती माणसे, उगीच लगबग, शोधाशोध. मग आम्हीही त्या गर्दीत फिरू लागलो, आमची दिंडी शोधत. वाटत होतं दिंडी शोधणं काही फारसं अवघड नसावं. पण लवकरच लक्षात आलं की रस्त्यात भेटणाऱ्या पालखीचं स्वरूप निराळं आणि मुक्कामाच्या ठिकाणाचं वातावरण निराळं. मुक्कामाचं गाव माणसाने भरून गेलंय. कुठल्या दिंडीचा मुक्काम कुठे असावा कुणालाच ठाऊक नाही. जागा तशा ठरलेल्या, पण तरी इतकी गर्दी की त्यातच हरवून जावं. रात्र कुणाच्या तरी तंबूत काढायला मिळावी इतकीच आमची माफक अपेक्षा, पण ती देखील पूर्ण होत नाही. माऊली, आमच्याकडे जेवून घ्या, पण झोपायला जागा नाही. सहूकडून एकच उत्तर. सगळ्या कोलाहलात आमची दिंडी तर पार हरवलेली. जेवणं झाली, रात्र कुठे काढावे, पाय निरुद्देश फिरू लागले. कुठल्या बागेत थांबले. सारेच तर उघड्या आभाळाखाली झोपले आहेत. स्त्री पुरुष काहीच भेद नाही. प्रत्येकाच्या डोक्यापाशी छोटे बोचके, अंगावर चादर, झोप गरगरून डोळ्यावर उतरलेली. आभाळ पांघरून उघड्या बागेतच झोपण्याचा आम्ही निर्णय घेतला. एरवी जंगलात कुठे माळरानावर रात्र काढणे निराळे, आणि असे शहराच्या मधोमध घरदार नसल्याप्रमाणे कसे झोपावे, पण ही चिंता कुणालाच नाही. जणू त्या सावळ्या रूपाच्या भेटीला जाताना असले प्रश्न अगदीच क्षुल्लक, मामूली ठरतात. बागेतल्या गारव्यात गाढ झोप लागली आणि अचानक उत्तरात्री जाग आली. चांदण्यांनी आभाळ डवरलेलं, आजूबाजूला सारे जग गाढ झोपलेलं, निसंग, पाशहीन. ना माथ्यावर छपराची गरज, ना नातेसंबंधांचा गोतावळा. सारे बंद तोडून मोकळ्या आभाळाखाली उरण्याची ही जाणीवच काही निराळी. उतरत गेले मी माझ्यातच, निसंग, निरामय. दिवस उजाडला तसे रात्रीचे चित्र पालटले. पुन्हा एक नवा उत्सव. हरवलेली दिंडी सापडली, पालखी निघाली, टाळ्यांचा गजर, झुरणारी दिंडी. माझ्या गळ्यातला कॅमेरा लखलखू लागला. हातातल्या रेकॉर्डरमध्ये वाहत्या ओव्यांचा झरा टिपला जाऊ लागला. ओवी सापडली कोणा म्हातारीच्या मुखात, आत्मरूपी वौली तार ये रे बा विठ्ठला. टेप फिरून म्हातारीला वाजवून दाखवली. म्हातारी हरकली, डोळ्यात हसू दाटले. गो बया 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 बया, माझा आवाज अक्षी सोन्यासारखा आहे व पहिल्यापासून. म्हातारीने टाळ्या पिटल्या, स्वतःभोवती गिरकी घेतली. हरिनामाचा गजर उसळला. वारी निघाली पंढरीला. भारुड्याने भारूड गाले, भोप्याने आंबेचा उधे केला, वासुदेवाला नाचून गेला. अव्याहत अखंड वारी वाहत आहे. वारीच्या काठाकाठांनी आम्ही जात आहोत. आम्हाला सामावून घेत आमचे कौतुक करत आया बोया आमच्या भोवती दाटू लागल्या. शक्यच नाही, मी पुटपुटले. सदाशिवनगरला उभ्या रिंगणाबाहेरच्या गर्दीत पार एक बिंदू होऊन आम्ही टोकाला मागे उभे होतो. रिंगण कसे दिसावे इथून? फोटो काढणे तर शक्यच नाही. साफ निराश होऊन उद्गार काढले, तेवढ्यात ती आली. म्हणाली, चला माझ्या संग. कुठं? तर म्हणे, चला तर मी सांगते तिथे. पाठोपाठ गेलो तर अशा जागी तिने पोचवले की कॅमेरा गळ्यात लटकावून मी एकटीच उभी तिथे. एका टपरीच्या माथ्यावर रिंगणाच्या पुढ्यातच जाऊन पोचवले. रिंगण उमटू लागले. गोलाकार वाट रांगोळ्यांनी सजलेली, काळा घोडा ज्ञानदेवांचा, पांढरा तुकारामांचा. चांदीची पालखी रिंगणाच्या दिशेने घेत आहे. समोर उसळलेला जनसागर. कन्याकुमारीच्या टोकाला 3 समुद्रांचे पाणी पाहावे तर जो अचंबा नजरेत भरतो, तोच भाव डोळ्यात साठवून मी समोर पाहते आहे. इतकी माणसं, रंगीबेरंगी पटके, साड्या, पांढऱ्या रंगावर अनेक विविध रंगांचे शिंपण, फुगड्या, धावा, टाळ्यांचा उंच गजर, उसळलेला उत्सव. नाचणारी पालखी, घोडे दौडू लागले. काळा पांढरा अबलक घोडे. ज्ञानदेव तुकाराम घोड्यावर आहेतच. पालखीभोवती रिंगण घालत आहेत. गर्दीचा एक सामुदायिक हुंकार. डोळ्याचे पारणे फिटत आहेत. इतक्या मोक्याच्या जगी पोचलेच कशी मी? कॅमेरा क्षणाक्षणाला उघडमीट करत आहे. खाली दाटलेला जनांचा मेळावा, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. टपरीच्या माथ्यावर मी एकटीच. माझ्या मागे थोड्या अंतरावर ती उभी. साधे सामान्य रूप, डोळ्यात टपोरपण, कपाळावर रुपयाएवढं कुंकू, पिवळी साडी, वाऱ्यावर उडणारा पदर. तिलाही कॅमेऱ्यानं टिपलं. 2 घोड्यांची गाठभेट घडली. रिंगण संपले. तिचे नाव विचारले तर टपोर डोळ्यात हसू दाटवून म्हणाली, मी सुमन. टपरीवरून खाली उतरायला मला हात दिला आणि म्हणता म्हणता गर्दीत हरवून गेली. पालखी पंढरपुरात शिरण्या अगोदरच पंढरपुरात पोचावे म्हणून दिंडीची साथ सोडून बसने पंढरपुरात पोचलो तर अवघे पंढरपूर पालखीच्या स्वागतासाठी नटून थटून तयार बसलेलं.
अजून तो लाखांचा समुदाय नगरीत शिरायचा आहे तोवरच थोडीफार उसंत. विठ्ठलाला भेट द्यावी म्हटलं तर तो बापडा भक्तांच्या दुनियेत हरवलेला, लांब लांब रांगा. मग विठ्ठलाला भेटण्याचा विचार सोडून दिला. नामदेवाच्या पायरीवर माथा टेकला. विचार केला, विठ्ठलापाशी वेळ नाही तर आपण येऊन गेल्याचे किमान रुक्मिणीच्या कानावर तरी घालावे. रुक्मिणीचे देऊळ शांत, निवांत. दुपारची संथ वेळ. समोर साजेरी रुक्मिणी. उगीच भासाला कुठेशी पाहिली आहे हिला. हिचे कुशल पुसतच होते कुशल पुसतच होते मी की एक चिमुरडी माझ्या भोवतीने भिरभिरली. एक फुगडी माझ्या संग घालशील? खणाचा हिरवा परकर पुलका, लागवी जेवणी, टपोर डोळं, गालात खणी, नाही म्हणवेना. मला प्राकारात ओढून घेत तिने अगदी भिरभरवून टाकलं. सारं जग माझ्या भोवतीनं फिरलं. डोळे मिटून टेकले जरा रुक्मिणीपाशी तर कुणी पुसतच होते. ओळखलंच मला? पाहिलं तर रुक्मिणी माझ्या बाजूला. गाभाऱ्यात कुणीच नाही. तेच साधा सामान्य रूप, टपोर डोळे, तेच खळाळ हसले. मी म्हटलं, तर मग ती म्हातारी, ती सुमन, ती इथली चिमुरडी सगळी तुझीच रूपं म्हणायची का? हसली. म्हणाली, आता सवयच झाली बघ अशा विविध रूपांची. शिवाय आत्ता पालखी येईल. जरा उसंत मिळणार नाही. इकडून कामांची यादी असतेच. फुरसतीचे असे 4-2 क्षण काय ते मिळतात. मी म्हटलं, बापरे, किती ग भार तुम्हा दोघांवर. तर म्हणाली, पुरुष तसे मोकळेच असतात ग. युअर्स ट्रुली म्हणतील आणि असतील कुणा त्या मेल्या जनीचे. आपण आपलं ते ट्रुलीला भुलावं आणि काम करावं. शेवटी भार पडतो तो आम्हा बायकांवरच. मी म्हटलं, चूक तुम्हा बायकांचीच. नसता सुपरवुमन सिंड्रोम दाखवता. सगळीच कामं अंगावर घेता आणि दबून जातं त्याखाली. ती म्हणाली, अगं लक्षात येत नाही असं थोडंच असतं. पुरेपूर जाणून आहे मी या पुरुषांना. आणि तुझ्या स्त्री मुक्तीची मीच तर आहे पहिली पायी. संसारात राहूनही नवऱ्यापासून 4 हात दूर स्वतंत्र अस्तित्वाने उभी राहिलेली. थोडी थोडकी नाही, आज 28 युग. म्हटलं, ते खरं ग, पण स्त्रीमुक्तीबद्दल बोलण्याचे दिवसही संपले आहेत आता. मी तर मागते आहे मुक्ती पुरुषांची. सांग तरी विठ्ठलाला माझा निरोप. वाट पाहत थांबणार नाही म्हणावं आता असं तिष्ठत. मुक्त व्हा म्हणावं आपल्याच पुरुषपणाच्या कोशातून. माझ्यासोबत आलात तर ठीकच आहे, नाही तर आहात त्या तिठ्यावरच तुम्हाला सोडून निघून जाईल मी पुढे. रुक्मिणी हसली, अगदी खळाळून हसली. गाभारा भरून गेला. बाहेर हरिनामाचा गजर उसळला. आली वाटतं पालखी वेशीपाशी, ती लगबगत म्हणाली. गाभाऱ्यातल्या तिच्या हसण्याचा खळाळ विरला तर रुक्मिणी कुठेच नाही. गाभाराही रिकामा. एवढं सांगून देखील गेलीच वाटतं ही बया. मी देवळातून बाहेर आले. पालखी पंढरीच्या वेशीपाशी येऊन थांबलेली. डोळे विस्फारले. केवढीही माणसं. असं म्हणतात गजर विठूच्या नावाचा. देवळात विठ्ठल नाही, रुक्मिणी नाही. वेशीपाशी अवघा सोहळा. अमूर्त सोनेरी प्रकाशाने अवघी पंढरी भरून गेलेली. दिठी पलीकडील अमूर्त आसमंताशी मी एवढा वेळ संवाद साधला. पंढरीच्या वेशीवरून आता हात जोडतो, पावले थांबवते. मी पण आता इथेच पावले सांगते.